नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट आलेली आहे. तुम्हाला जरी अजूनपर्यंत लाडकी बहीणचा 1 रुपया पण भेटला नसेल किंवा ज्यांना पहिले 3000 रुपये भेटलेले आहेत आणि ते आता तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत, तर अशा सर्वांसाठी अपडेट आहे. बघा, जी माहिती मी तुम्हाला देतो तीच माहिती व्हिडिओमध्ये पण असते. जे तुम्हाला पोस्टरवरती माहिती पाहायला मिळते तीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण देत असतो. कारण सर्वांना माहीत आहे, जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे की ATP सर आपल्याला खरी माहिती देतात. चला, 5 मिनिटापूर्वी मोठा निर्णय झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे तुम्हाला आज भेटणार आहेत. आज किती वाजेला भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगितलं की आज 5 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत. याबद्दल प्रूफ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रूफसाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला प्रूफ याबद्दल मी दाखवतो. आणि अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज अतिशय जबरदस्त अपडेट आलेल्या आहेत. त्या अपडेट देखील तुम्ही जाणून घ्या, कारण त्या अपडेट पण फारच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर आजच्या काय नवीन अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट जाणून घेणं खूप गरजेचे आहे, कारण तुम्हाला सर्व माहिती माहीत असणे गरजेचे आहे. आणि फक्त आपलंच चॅनल एकमेव आहे जे छोटे असो किंवा मोठे असो सर्व आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला तुम्हाला सर्व सांगतो. आणि आज तुम्हाला 5 वाजेला पैसे भेटतील का, त्याबद्दल काय प्रूफ आहे, काय मोठा निर्णय 5 मिनिटापूर्वी घेण्यात आला आहे, त्याबद्दल सर्व काही तुम्हाला सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला, आता आपण एक एक अपडेट बघू. पहिले ज्या नवीन अपडेट आहेत त्या अपडेट बघू, त्यानंतर मग मी तुम्हाला खुशखबर पण सांगतो. चला, पहिले आपण अपडेट बघूया. हे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा सर्वच महिलांना लागली आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला रक्षाबंधनच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता. बघा, रक्षाबंधनच्या वेळी तुम्हाला 3000 रुपये भेटले होते मागच्या वेळी अनेक महिलांना. पुढे बघा, आता त्यानंतर सर्व महिला 3ऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता आनंदाची बातमी काय, नीटपणे समजून घ्या. खूपच दमदार अपडेट आहे आपल्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 3रा हप्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. पहा, आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे. ही अपडेट तुम्हाला कोणीच सांगणार नाही की लिस्ट तयार झालेली आहे. हे बघा, इथे सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार झालेली आहे. तुमची लिस्ट तयार झालेली आहे. आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. हे बघा, ज्या महिलांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना 3ऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत. आता ते पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर पहा, जी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे, ओके, लाभार्थ्यांची लिस्ट, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, तुम्हाला हप्ता भेटणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकता. ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज भरलेला नाही त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्ज भरू शकता. पण ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच भरावे लागणार आहे. अंगणवाडी सेविकेकडे जा आणि तुम्ही फॉर्म भरून घ्या. अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लाडकी बहीण योजनेचा, त्यामुळे पटापट अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. चला, पुढील अपडेट काय आहे, पुढील दमदार अपडेट आपण आता जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता ट्विटरवरती काय पोस्ट शिंदे साहेबांनी टाकलेली आहे ती पोस्टबद्दल पण समजून घ्या. 1,500 ही छोटी रक्कम वाटत असली तरीही महिला भगिनींसाठी ती छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी 100% फी माफ केली. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीही लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना सुरू केल्या.
त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायचे आहे असे सांगितले। या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काही जणांचा या योजनेवर संशय आहे। तुम्ही आम्हाला बळ दिलेत तर ही योजना 1,500हून 2,000 किंवा त्याहून जास्त वाढवू असे सांगितले। बघा असं एकनाथ शिंदे साहेबांनी ट्विटरवर म्हटलेलं आहे। बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे बरं, कारण जे तुम्हाला आता 1,500 रुपये भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ते वाढणार आहेत आणि ते 2,000 करू। हे बघा इथे 2,000 करू असं म्हटलेलं आहे, 2,000पेक्षा जास्त करू असं देखील म्हटलेलं आहे। आणि शिंदे साहेबांनी इथे बोललेलं आहे, त्यांनी ट्विटरवरती माहिती दिलेली आहे, घोषणा अनेक सभामध्ये घोषणा केलेली आहे। त्यामुळे 100% रकमेत वाढ होईल, परंतु आता सध्या तरी होणार नाही, त्याचा स्पेशली GR येणार आहे। GR आल्यावरच ते निर्णय लागू असणार आहे। ओके, चला पुढील महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या। गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। यासाठी महिलांची धावधाव सुरू आहे। याचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी महिलांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे। आता बघा जे चोरटे आहेत, सायबर चोरटे, ते आता महिलांची फसवणूक करणार आहेत। याबद्दल पण एक अलर्ट समोर आलेला आहे। हे बघा राज्यातील काही महिलांनी याबाबत तक्रार केल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून महिलांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी महिला कागदपत्र जमा करत आहेत। कागदावर जमा केल्यानंतर पडताळणीसाठी सायबर चोरटे फोनवर फसवणूक करू शकतात। तसेच पहिला हप्ता जमा करण्याचा बहाण्याने कॉल करून गोपनीय माहितीच्या आधारे खात्यातून पैसे वगळून घेऊ शकतात। त्यामुळे महिलांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे। हे बघा इथे तुम्हाला OTP वगैरे मागवू शकतात। जे फ्रॉड आहेत, फ्रॉड लोक असतात, आता काही पण स्कीम येते किंवा काही नवीन योजना येते तेव्हा जे हे सायबरवाले असतात, बघा हे सायबर चोरटे हे फ्रॉड करतात। हे फ्रॉड लोक असतात, ते तुम्हाला कॉल करतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे, तुम्ही आम्हाला OTP सांगा। तुम्ही तो OTP दिला तर तुमच्या खात्यात जेवढे पैसे असतील तेवढे ते उडवून टाकतील, ते पूर्ण पैसे काढून टाकतील। त्यामुळे कोणालाही तुम्ही OTP द्यायचा नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्टली तुमच्या खात्यात येतात। ते तुम्हाला कुठेच काही द्यायची गरज नाही, OTP द्यायची गरज नाही ना, कुठे काही द्यायची गरज नाही। तुमचा फॉर्म मंजूर आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। OTP वगैरे कोणी मागत असेल तर देऊ नका। जरी मागत असेल तर तुम्ही त्याची तक्रार द्या। ओके, तक्रार तुम्ही देऊ शकता, पोलिसांकडे त्यांची तक्रार द्या डायरेक्ट, जरी तुम्हाला कोणीही OTP मागत असेल तर। आलं लक्षात? तर हे जे असतात चोरटे भामटे हे अलर्ट होतात जेव्हा स्कीमचे पैसे पडतात, तेव्हा ते तुम्हाला कॉल करतील, OTP मागतील, हे मागतील, अमुक मागतील, टमुक मागतील, तुमची माहिती मागतील। तर कोणालाच काही द्यायचं नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आलं लक्षात? कोणालाच काही द्यायचं नाही, तुमचे पैसे बरोबर ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यात पडणार आहेत। ओके, चला आता आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला 5 मिनिटापूर्वी निर्णय घेण्यात आला आणि ते पैसे तुम्हाला आज 5 वाजता भेटतील। 5 वाजता तर खरंच तुम्हाला 5 वाजता आज पैसे भेटणार आहेत का? जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे 5 वाजता पैसे भेटतील असं मी तुम्हाला सांगितलं 5 मिनिटापूर्वी हा निर्णय घेतला। तर बघा तुमचे जे पैसे आहेत तर आता आजपासून सुरुवात होणार आहे, कारण यादी तयार झालेली आहे। उमेदवारांची जी यादी आहे तुमची ती तयार झालेली आहे आणि लाभार्थ्यांची जी यादी आहे ती तयार झालेली आहे। त्यामुळे आता तुमच्या खात्यात पैसे ऑटोमॅटिकली येणार आहेत। डायरेक्टली तुमचा फॉर्म जरी मंजूर असेल, हे बघा तुमचा फॉर्म मंजूर असेल तर डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत। पहिले तुम्हाला 3,000 रुपये भेटले असेल तर आता 1,500 भेटतील आणि सप्टेंबर महिन्यात तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरीही तुम्हाला 1,500 भेटतील। परंतु 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये 3 महिन्याचे भेटतील। ओके, हे सिंपल आहे। तर बघा आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात आणि शक्यतोवर 5 वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येतील असं सांगितलं जात आहे। परंतु बघू आपण, हे अजून निश्चित नाही आणि याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही, परंतु सांगितलं जात आहे की आजपासून खात्यात पैसे यायला सुरुवात होऊ शकते। आणि तुमच्या खात्यात पैसे आले तर मला कमेंट करून सांगा। ओके, ठीक आहे, बघू आता आजपासून बघू हळूहळूपणे काही महिलांच्या खात्यात आज पैसे पडणार आहेत, मग लगे उद्या अनेक महिलांच्या खात्यात पडणार आहेत, म्हणजे 2-3 दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत, अशी प्रोसेस चालणार आहे। आता 5 वाजेपर्यंत काही किंचित महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे। ओके, सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते, छोटे असो किंवा मोठे असो, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा,
या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.